बसला रे आमच्या पैकी तू बसले ना कोणाचं आहे माझं मला लागलं ना हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे पुन्हा आजच्या ब्लॉग मध्ये. गाईज आता बन्याला आंघोळ घालून राहिलो आम्ही. बन्या पाणी चालू असल्या बन्यासाठी शॅम्पू कोणचा आपल्याकडे आंघोळ गाईज आबा शांततेत आंघोळ करत होतो. आबा काहीच करत नाही. आबा गाईज कसा दिसतोय तो पाणी. आबा गाईज आता जेवण बिवण झालेलं आहे. आता चला सावलीत झाडाखाली जाऊ इकडं. काय बसला रे आमच्या पैकी तू बसले ना कोणाचं आहे माझं घर कोणाचं आमचं आहे मग कायला माझ्या सांदादल भेटतो हा ना रे काही कामाचं. आणि तुमच्या घरी कोणाचं आहे मला लागलं ना बाजूला होता आपण आता काय डायरेक्ट गाईज आता मी गावात येईल. गाईज आता आपण दुकानावर येईल. सात भाऊ पिके भाऊ कसा सई भाऊ. मोदी सरकार है. रोनाल्डो. गाईज आता गावातून आलो. लय ऊन आहे गाईज. आणि तुम्ही बघू शकता आता झाडाखाली चालू करून काही इथं गार वाटत. आणि तुम्ही बाबा लय ऊन आहे, लय कडक ऊन आहे. गाईज बन्यापाकात झोपेल आपला बाबा. तर झोप आता आंघोळ बिंगोळ खाल्लेलं आहे पिल्लेलं आहे बाबा. गाईज झोपी तर जाज होत. पैशाला लय लहानपणी आणलं होतं आम्ही. एकदम बारीक होता तेव्हाच. आता बा केवढा झाला. झोपला लगेच झोपतो पाहिजे. नुसता आळशी. त्याला आत्ताच आंघोळ घातली होती. जेव्हा आत्ता आम्ही गोळा खाल्ला, मी पण खाल्ला. आता हरभस खाऊ राहिला बा. पिके भाऊला चारला मी तर हरभसला चारला. काही विषय नाही. आता आला परत. अरे तुला गोळा सारणार होतो, यांना गोळा दिला मी. तू कुठे गेला होता करे? जाऊन दे आपण आईस्क्रीम घेऊ. पिके जेव्हा हे लगेच भांडणं करीत लगेच आता एकत्र होते. सकाळी भांडणं केले तुम्ही पाहिलंच असं ना. आता लगेच संग होऊन जा. सकाळी निघलो कुठं? हा पिवळा कलर ना. पिकेला नाले दिसला दुपारी. पिट्ट्याला मामा आणि पिट्ट्या सांगते तवर पळून गेला गावात. तर गोळा खायचा असेल तर केतनच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तर तुम्हाला गोळा भेटून जाईल. ही पोरगी बाय आबा वटबा कशी लिस्टीवाले लाल झालेले. आबा गहू काढत होते दिवशी मागच्या ब्लॉक मध्ये. गाईज क्रिकेट लवर पाहतो मी. आबा बघू शकते क्रिकेट लवर. कुठं क्रिकेट खेळू राहिले आबा. इकडं बॉल सापट राहिले. एक पोरगी दोन पोरगे आबा क्रिकेट लवर. भांड पाहिजे दोघांचे. भांडणं लाव्या बाबा. बाबा काही यांचे लगे भांडणं लावून घेतो. गाईज कोणतरी पाणी मार राहिले इथं. आधी का श्रावण असन. गाईज अख्खं पाणी करून ठेवलं इथं. आधी भाऊ पाणी मारू राहिला इथं. बाथरूम मध्ये पाणी मारू राहिला. बघू शकता तुम्ही. नीट मार आधी भाई. नीट मार. गाईज आबा इथं किचन आहे, इथं हॉल आहे, इकडं बाथरूम आहे आणि इथं बेडरूम आहे. गाईज बन्या पाहा तुम्ही. आता सकाळी आंघोळ बघा कसा गुरकतोय.
काम करा काम काम पा कसं करायला लागलं मला. गाईज आता दुकानात माल लावायचं काम चालू आहे. आता व्हील साबण लावले. आता इथं तेल लावायचे हवं तुम्हाला दाखवतो. 4 बॉक्स लावायचे 2 आणि 2 आणि तेव्हा नुसती इथं एक बॉक्स खाली गाईज दुसरा पण खाली हवा गाईज तिसरा पण खाली चौथा पण खाली हवा बॉक्स गाईज सगळे बॉक्स इथं आहे 4. तेव्हा आता साखर पण उठायची पोटीत थोडी साखर हवा कट्टा येईल फुल हवा काही जावं लागली गळायला. जेव्हा साखर होती चांदी डायमंड साखर बघायचं जाता आता व्हील साबणीचा बॉक्स लावायचा आहे. लावून झाला साबणीचा बॉक्स. काही जाता बिस्किट लावून राहिलो गुड्डे बिस्किट 10 वाले. काही जाता आटा लावून झाला माझा बाबा किती मोठा लावला 3 गोण्या लावल्या. काही आमचा बान्या कुठं बसला गई आता केव्हा चालतच होता आता नाही आलत का. चल काही नाही खायला. काही तुम्ही बघू शकता सावधानच कट्टा याला 50 किलोचा आता मला दुकानात न्यायचा आहे मध्ये. या गाईज 50 किलोचा कट्टा उचललेला आता लय जवळ वर आणून गाईज बाण्या पा कसा झोपेल यावं तर डायरेक्ट झोपून घेतलं. हवा इकडून गार हवा येते अशी किती काढायला झोपेल बा कधी पण पडू शकतो काय. गाईज गावात काहीतरी कार्यक्रम चालू आहे. रगडा खाऊ राहिला गाईज आता रगडा खाऊन पिऊन होईल इथे येईल तो खायला. लय भारी रगडा आहे गाईज. मागे लागले इकडे कुठं आणलं काही इकडे घराच्याला माहित नाही मोकार खेड्या खाड्यात आणलं आपल्याकडे त्याला घरीच्या आणि त्याला मोठं पाणी तोडू आपण झाडाला मोकर पाणी हवं. सचिन भाऊ नाव माझ्या काहीतरी बनवून राहिला. काही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय.